तर बातमी महत्त्वाची आहे। शोपियामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाला। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत शोपियामध्ये ऑपरेशन केलर राबवण्यात आलं। राष्ट्रीय रायफल्स युनिटला गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलाकडून ऑपरेशन केलर राबवण्यात आलंय। शोकल केलर परिसरामध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे आहेत। राष्ट्रीय रायफल्स युनिटला गुप्त माहिती मिळताच कारवाई करण्यात आली। 3 पैकी 2 दहशतवाद्यांची ओळख पटली आहे। शाहिद कुट्टे आणि अदनान शफीदार अशी या अतिरेक्यांची नावं आहेत। शाहिद कुट्टे 8 मार्च 2023 मध्ये लष्कर-ए-तैयबामध्ये सहभागी झाला होता। 8 एप्रिल 2024च्या डॅनिश रिसॉर्ट मधील गोळीबारात दहशतवादी शाहिद कुट्टेचा सहभाग होता। अदनान शफीदार हा 18 ऑक्टोबर 2024 मध्ये लष्कर-ए-तैयबात सहभागी झाला होता। पहलगाम हल्ल्यानंतर दोघांच्या घरावर सुरक्षा दलाकडून कारवाई देखील करण्यात आली। आता या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात